आडवा बॅटनं खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय की बॅट अँड बॉलचा कोणत्याही प्रकारे संपर्क नाहीये. पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न होतोय आणि इथून मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 3 ओव्हरची असेल मॅच. पहिले षटक असेल मॅन्डेटरी पॉवर प्ले. अखूट टप्प्याचा बॉल पाहायला मिळतोय. भिरकावण्याचा प्रयत्न, संपर्क चांगला नाहीये. फार चांगला झेल पार्थ होते त्या ठिकाणी आणि अगदी एक्सिलेंट कॅच टिपलाय. दूरवरचा प्रवास करून बॉल पर्यंत पोहोचले. चांगला झेल टिपलाय आणि इथून पहिला मोठा धक्का लागतोय तो पेंदर टीमला. फलंदाज सुजित पाटील बॅक टू द पवेलियन. थोडीशी खराब सुरुवात झाली आहे ती फलंदाजी करत असताना गावदेवी पेंदर टीमची. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवरती मिस हिट झाला, फटका फसला आणि त्यानंतर मात्र फलंदाज देखील फसलाय. फलंदाज बाद झालाय. पहिला झटका मिळालाय तो पेंदर टीमला. नवीन फलंदाज ऑन स्ट्राइक एंड वरती इन ॲट नंबर 3 वनडाऊनच्या क्रमांकासाठी आपण समाधान भोईर या फलंदाजाला पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस अगदी खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळालाय. ऑन साइडला पार्थ बॉल पर्यंत पोहोचेल. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. सिंगल पेक्षा जास्त काहीही मिळणार नाहीये. सिंगल रन मिळते. सिंगलच्या बरोबरीनं संघाचा धावसंख्येचा श्री गणेशा अकाउंट खातं ओपन झालंय. 1 धाव लागले धावफलकावरती. पॉवर प्लेचं षटक, P1चं षटक. 2 फिल्डर अगदी आपण टीसार सर्कलच्या बाहेर पाहतोय. एक फिल्डर अगदी स्क्वेअर लेगला, दुसरा फिल्डर लॉंग ऑफला आणि बाकीचे फिल्डर टीसार सर्कलच्या आतमध्ये. अटॅकिंग फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. पुनश्च अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. हा टप्पा अचूक आहे. आजच्या दिवसामध्ये सोनू या गोलंदाजाला फार प्रभावित केलाय. अगदी सामना जिंकलाय. त्यांच्या मागचा सामना आपण पाहिला तर गोलंदाजीच्या बेसवरती, गोलंदाजीच्या जोरावरती त्यांनी जिंकलाय. यावेळेस देखील फटका फसलाय. फिल्डर प्रयत्न करत होते. अगदी समोर बॉल लँड झालाय. ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र चित्त्याच्या चपलाईनं 2 धावा या धावून कंप्लीट केल्यात. 2 धावा या चेंडूवरती जरूर मिळतील. 2च्या बरोबरीने टीमची टोटल पोहोचेल ती 3 या आकड्यावरती. या बॉलवरती देखील झेलची चान्स होती. अगदी गोलंदाजी चांगली चालू आहे. मित्र म्हणेन की पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे बॅकफुटवरती ढकललाय तो पेंदर संघाला. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. 5 बॉल झालेत. अजून एका चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिली विकेट अगदी मागील मॅचमध्ये ज्या खेळाडूनं 22 धावांची विस्फोटक इनिंग 7 बॉलवरती साकारली होती तो खेळाडू सुजित पाटील लवकरच पवेलियनमध्ये परतलाय. त्यानंतर आपण समाधान आणि विश्वास ही जोडी मैदानात पाहतोय. फुल टॉस, शेवटचा बिग हिट पाहायला मिळालाय. लांब लचक असा षटकार आलाय. तो फलंदाज विश्वास पाटीलच्या बॅटमधून षटकार. शेवटच्या बॉलवरती खूप चांगला फटका. फुल टॉस बॉल पाहायला मिळाला. फुल टॉसचा फुल लॉस केला आणि बॉल मात्र पाठवला सीमारेषा पलीकडे. षटकार आलाय. षटकाराच्या बरोबरीनं पहिल्या ओव्हर नंतर पेंदर टीमची धावसंख्या झाली आहे ती 1 बाद 9 धावा. दुसरा षटक घेऊन प्रेम काथारा गोलंदाजी मार्कवरती येईल. 9 धावा आल्यात. अर्थातच थोडी सुरुवात खराब होती परंतु शेवट मागच्या ओव्हरचा आपण पाहिलं तर मागच्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती शेवट चांगला केला तो फलंदाज विश्वास पाटीलनं. लगावला होता षटकार आणि षटकारच्या बरोबरीनं विश्वास पाटील पाहिलं तर वैयक्तिक 8 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय आणि टीमची टोटल झाली आहे ती 9. प्रेम काथारा हा गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. 2 एंड आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतात. पहिला एंड आपण पाहिलं तर दीपक फर्टिलायझर कंपनी एंड. दुसरा एंड आपण पाहतो तो कानपोली विलेज एंड कडून गोलंदाज प्रेम आलाय गोलंदाजी मार्कवरती. 9 धावा लागल्या धावफलकावरती. समाधान भोईर ऑन स्ट्राइक. अगदी आक्रमक आणि विस्फोटक खेळाडू पेंदर टीमचा म्हणून ज्याची ओळख आहे तो समाधान आहे स्ट्राइक एंडला. पहिलाच बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटनं. फुल टॉस पाहायला मिळाला. मागच्या बाजूने स्कूपचा फटका.
फाईन लेग आणि लॉंग लेगच्या वरून बॉल जाईल सीमा पार, येईल हा चौकार. बॅटमधून पाहिला 4 धावा मिळतील. पुनश्च आगला वेगळ्या शैलीनं बॅटिंग, वॉटर स्ट्रोक, त्याच दिशेनं सेम दिशा, तीच दहशत, तोच दरारा. 2 बॉलवरती सलग हा दुसरा चौकार. धावसंख्या धावफलक्यावरती लागली ती 17 लॉस ऑफ 1 विकेट. मी मगाशी देखील सांगितलं की समाधान भोईर हा टीमचा हुकमी एक काय, अगदी आक्रमक खेळाडू आहे. 2 बॉल आणि 2 बॉलवरती आपण त्याचे चौकार पाहिलेत. यावेळेला देखील फुल टॉस बॉल होता, कनेक्शन प्रॉपर नाही आहे. ऑन साइडला खेळून एक्झिक्यूट केला हा फटका. एक सिंगल रन फक्त मिळेल. सिंगल मिळते, सिंगलच्या साह्यानं स्ट्राईक रोटेट होईल आणि धावसंख्या होईल ती 18. उर्वरित या षटकातील अजून पाहिलं तर आपण 3 चेंडूंचा खेळ मात्र बाकी आहे. 3 बॉल बाकी आहेत. 18 धावा धावफलकावरती. सुरुवातीची विकेट लवकर गेली, परंतु त्यानंतर चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी झाली आहे ती विश्वास पाटील आणि समाधान भोईरच्या माध्यमातून. विश्वास पाटील आता स्ट्राईक एंडवरती आहे. 3 बॉल आणि 8 धावसंख्येवरती ते बॅटिंग करतायत. गोलंदाज तयार. गतीमध्ये परिवर्तन, परंतु थांबणार नाहीये विश्वास पाटील. स्क्वेअर लेगच्या वरून उडवलाय बॉलला, सीमा पार. आणखीन एक खणखणीत षटकार. काय गुडीचे अफलातून बॅटिंग. विकेट गेल्यानंतर कोणत्याही प्रकारचा दबाव, प्रेशर जाणवला नाहीये. षटकार आणि षटकारांची भाषा सध्या आपण पाहतो की पेंदर टीमच्या फलंदाच्या माध्यमातून चालू आहे. संघाची धावसंख्या झाली ती 24 लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक चालू आहे. प्रेम या गोलंदाजावरती देखील आघात झालाय. 15 धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर त्याला 4 बॉलवरती बनवल्यात. समाधान 10 वरती खेळतोय आणि त्याचा साथी फलंदाज विश्वास हा एक षटकार आणि 2 चौकाराच्या सहाय्याने आपण पाहिलं तर 14 धावसंख्येवरती खेळतोय. 24 टीमची टोटल झाली आहे. गोलंदाज पुनश्च तयार होईल. राईट आर्म ओव्हर द विकेट. प्रेम हा चेंडू. यावेळेला मात्र मिनी हेलिकॉप्टर सक्सेसफुल लँड होत नाहीये. ऑन साइडला फटका, फिल्डिंग थोडीशी फंबल. एक होती, दुसरी चोरण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सक्सेसफुली कंप्लीट केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्तेच्या चपलाईनं आणि हरणाच्या वेगानं या 2 धावा या चेंडूवरती निश्चितपणे मिळतील. 2च्या बरोबरनं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावरती. 26 धावा धावफलकावरती लागल्यात. शेवटचा बॉल आता या षटकातील अजून शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती कशी गोलंदाजी होईल आतापर्यंत मी तर म्हणे थोडीशी महागडी गोलंदाजी गोलंदाज प्रेम याच्या माध्यमातून झाली आहे. 5 बॉल आणि 17 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात आणि हा शेवटचा बॉल आहे. गोलंदाज पुनश्च तयार असेल.
शेवटचा चेंडू बाकी आहे. 26 धावा टीमची टोटल पेंदर संघाची धावफलकावरती आहे. हा चेंडू गोलंदाज प्रेम या ठिकाणी तयार आहे. यावेळेला गतीमध्ये बदल पाहायला मिळाला. अगदी वेगाने चेंडू डिलिव्हर केलाय. बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. शेवटचा चेंडू आलाय. डॉट. 2 ओव्हर संपल्यात. धावसंख्या पेंदर टीमची धावफलकावरती लागली आहे. ती एक विकेट गमावल्यानंतर 13.00 च्या सरासरीनं 26 धावा. अतिश येतोय गोलंदाजी मार्कवरती. 26 टीमची टोटल झाली आहे. चांगली फलंदाजी विश्वास पाटील आणि त्यानंतर समाधान भोईरची मात्र मैदानात चालू आहे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचे षटक आहे. अतिश कातारावरती जिम्मेदारी सोपवली टीमनं. कशी गोलंदाजी होईल कदाचित हे फार इम्पॉर्टंट षटक या मॅचमध्ये असेल, कारण 26 धावा आल्यात म्हणजे मी तर म्हणेन की फायटिंग टोटल उभी राहिली आहे. फायटिंग टोटल आतापर्यंत पेंदर टीमनं मात्र उभी केली आहे. तिथून जेवढ्या धावा पेंदर संघ जमावेल तेवढ्या धावा मी तर म्हणे प्लस असतील. कारण सेकंड बॅटिंग करता वेळेस थोडासा प्रेशर दबाव हा दुसऱ्या टीमवरती जाणवत असतो. पहिलाच बॉल राईट मोर द विकेट. सुरेख चेंडू पाहायला मिळतो. बॅटची कट फर्स्ट स्लिपमध्ये चेंडू चाललाय. एक सिंगल रन या चेंडूवरती फक्त मिळेल. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल रन मिळते. सिंगलच्या साह्याने धावसंख्येत होईल बदल. धावसंख्या पोहोचेल ती 27 वरती. पाच बॉलचा अजूनही खेळ बाकी आहे. आपण पाहतोय की शेवटच्या षटकाला सुरुवात झाली आहे. पहिल्या बॉलवरती बॅटकटच्या साह्याने सिंगल आली आहे. विश्वास पाटील आक्रमक खेळाडू स्ट्राईक एंडवरती आहे. विश्वास पाटील साठी हा बॉल अगदी बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्शन कोणत्याही प्रकारचं झालं नाहीये. बॅट एकीकडे फिरली आहे, बॉल मात्र दुसरीकडून गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता चालली आहे. डॉट बॉल आलाय. 27 वरती टीमची टोटल थांबली आहे. अजून देखील या षटकातील 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलवरती एखाद दुसऱ्या मोठ्या फटक्याची अपेक्षा पेंदर टीमला जरूर असेल, परंतु एखादी विकेट ही निश्चितपणे पाहिजे नेवाली टीमला. बिग हिट करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. फिल्डर तत्पर आहे. चांगली फिल्डिंग पार्थ होते त्या ठिकाणी. चेंडूची फेकी होईल. तत्पूर्वी फक्त एक सिंगल रन होईल. डाऊन कंप्लीट. सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगल पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये, कारण एकंदरीत आपण नेवाली टीमच्या फिल्डिंगचा विचार केला गेला तर ताकदीनं नेवाली संघ या ठिकाणी फिल्डिंग घेऊन उतरलाय. हा चेंडू जबरदस्त ब्लॉक हॉल पद्धतीचा बॉल. अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू पाहायला मिळालाय. क्रिकेटमध्ये सर्वात सेफ बॉल. अगदी ज्या चेंडूचा वापर लसित मलिंगा, जसप्रीत बुमराह, मिचेल स्टार्क हे मोठमोठे गोलंदाज करत असतात, तो चेंडू या ठिकाणी यॉर्कर पद्धतीचा चेंडू गोलंदाज अतिशच्या माध्यमातून फेकण्यात आलाय. निर्धाव चेंडूची मात्र सांगतच झाली आहे. 4 बॉल फेकलेत आतापर्यंत. फक्त आणि फक्त अवघ्या 2 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी चालू आहे. 5वा चेंडू या ठिकाणी देखील निर्धाव चेंडूची सांगता आली आहे. पंचांचा इशारा आला नाही आहे. अर्थातच हा देखील डॉट बॉल आहे. पूर्णपणे बॅकफुट वरती मी तर म्हणे नेले आणि थांबवले धावसंख्या ती गोलंदाज अतिश कातार या गोलंदाजानं. पहा, या स्पर्धेसाठी आपण ज्या 5 भव्य दिव्य ट्रॉफीज पाहतोय, त्या ट्रॉफीज आपल्याला तस्मय अक्षयजी पाटील यांच्या माध्यमातून दिले गेले आहेत. त्यांचे सर्व अक्षयजी पाटील साहेबांचं शुभ आगमन या मंचाकडे झालंय. त्यांना विनंती आहे आपण मंचावरती या. स्पर्धेच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. चौकार आलाय. शेवटच्या बॉलवरती फलंदाज समाधान भोईरच्या बॅटमधून टीमची धावसंख्या धावफलकावरती झाली आहे ती 32. अर्थातच शेवट निश्चितपणे मित्र म्हणे थोडंसं गोड झालंय. ते पेंदर टीमसाठी 32 वरती टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे. येणारे आता 18 चेंडू बाकी असतील आणि विजयासाठी गरज असेल ती 33 धावसंख्येची. 33 धावा येतील का? कोणता संघ टॉप 5 मध्ये जाईल? काय घडेल?
कारण गोलंदाजी ज्या ताकदीने सुरुवातीला केली होती त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मी तर म्हणे थोडंसं आक्रमण पेंदर टीमच्या खेळाडूंकडे झालं. फलंदाजी कशी होईल आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर पेंदर टीमची गोलंदाजी कशी होईल हे ऐकण्यासाठी आणि हे पाहण्यासाठी जाऊया कॉमबॉक्समध्ये. आपण करतोय थोडंसं चेंज. दुसऱ्या इनिंगसाठी जातोय आपण व्हॉइस ऑफ चिंचवली आणि व्हॉइस ऑफ नेरेदुंद्रे विभाग अर्थातच आकाश शेलके सर यांच्याकडे. जी जोडी आहे तिला मैदानामध्ये पाठवायचं आहे याची आपणास विनंती आहे. नक्कीच बारक्या पाटील यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे. कानपोलीचे आमचे बारक्या शेठ पाटील आपलं देखील स्वागत आहे आणि त्यानंतर अक्षय पाटील यांचा आम्ही इथे सन्मान करत आहोत. मी त्यांना विनंती करेन की आपण आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तस्मय अक्षय पाटील यांच्या अगदी आपण पाहिलं आज नावानं त्यांनी या स्पर्धेमधील 5 ट्रॉफीज आपल्याला पुरस्कृत केलेल्या आहेत. त्यामुळं प्रायोजक करते आहेत आपले अक्षयजी पाटील साहेब यांचं इथं आगमन झालंय. आपण त्यांचा इथे नक्कीच स्वागत करीत आहोत. स्पर्धेसाठी उपस्थित झालेले मान्यवर अक्षयजी पाटील साहेब आपलं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करीत आहोत. चला स्पीडअप करा अशी विनंती आहे. चला स्पीडअप करा, जास्त वेळ नाही आपल्याकडे, त्यामुळे थोडं सहकार्य करायचं आहे ही विनंती आहे. ओपनिंग पेर मैदानाच्या आतमध्ये टेंबोडे पेंदर आणि पेंदरच्या विरोधामध्ये आहे ते म्हणजेच नेवाली संघाचे खेळाडू. जिंकण्यासाठी गरज आहे 3 षटकामध्ये त्यांना अगदी 33 धावांची. मागील मॅच मध्ये 32 केल्या होत्या, त्या डिफेंड केल्या होत्या. आता 3 ओव्हरमध्ये 33 करायच्या. त्यामुळं हा जो प्रकोप आहे या खरं तर मी म्हणेन फलंदाजीला त्यांना सामोरं जायचंय. कसं होईल खेळ याकडे आपण नक्कीच जाऊ. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं वाऱ्याचा ओघ आहे, त्यामुळे या 2 एंडनं धावा बनवण्यासाठी एका एंडनं मदत होती, एका एंडनं मदत होत नाहीये. त्याचा देखील फायदा उचलावा लागेल. आणि जो पहिला चेंडू सुंदर बॉल पाहत आपल्याला, लाजवाब एफर्ट. कुठल्याही प्रकारची धाव घेऊ दिली नाहीये. अगदी आपण पाहिलं 1 धाव घेण्याचा प्रयत्न राहिला तिकडे आणि 1 सिंगल आली देखील. सिंगल धावसंख्या फलक आपण पाहिलं पुढे लिगबाईच्या स्वरूपात ही धाव आपण पाहिली. रन फलकावरती धाव ऍड केली असता आपण पाहू शकतो समीकरणामध्ये थोडी चेंजेस आपल्याला जरूर पाहायला मिळत आहेत. सलग 3 सिक्सेस जर खेळाडूंना लगावले तर रातोकेकातील परेशभाई पाटील यांच्या वतीनं 3000 रुपयाचं 5000 रुपयाचं कॅश प्राइज. क्या बात आहे. 5 सुंदर सुरुवात केलेली आहे यावेळेला. पार्थची फलंदाजी पाहता प्रेक्षक देखील दिवाणे होतात आणि पार्थनं लगावलेला हा एक सुपर क्वालिटीचा फटका. बॅकफुटला जाऊन खेळले. अगदी आपण पाहिलं वाईट चेंडू आलाय परंतु सोडलं नाही त्यांनी बॉलला आणि अगदी आघात केला बॉलवरती. धावा मिळाल्या 4 तिकडे. 4 धावसंख्या आपण पाहू शकतो. टीम जाऊन पोहोचली आहे
ती म्हणजेच 5 या आकड्यावरती समीकरणामध्ये थोडे चेंजेस आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा एकदा येणारे बॉल आहेत 16 आणि 16 बॉलमध्ये गरज आहे 28 धावांची. आदरणीय समाधानजी पवार साहेबांना विनंती आहे की आपण यायचं स्टेजवरती. पहा काय गोलंदाजी पाहायला मिळते. स्विंग अँड मिस. टप्पा पडल्यानंतर बॉलला एलिगेशन देण्याचं काम आहे. अगदी आपण पाहिलं हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर जाताना आपल्याला थोडा पाहायला मिळाला. पायांचा वेध घेत बॉल गेला. नितीनला आपण पाहतोय गोलंदाजीसाठी नितीन भोईर. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत टीमसाठी त्यांच्या माध्यमातून देण्यात येत असताना 3 चेंडू फेकलेत. पुढचा बॉल. या वेळेला फटका छान आहे. फिल्डर आहेत. बॉलला अडवणं शक्य नाही आहे आणि क्रिश कोपरकरच्या डोक्यावरून हा चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. येतोय षटकार. क्या बात आहे. अफलातून फलंदाजी. पार्थ आहे तोपर्यंत धावा बनण्याच्या दाट शक्यता आहेत. सलगचा दुसरा येणार की काय. एस डेफिनेटली सुपर क्वालिटी फटका अँड क्वालिटी क्रिकेट फ्रॉम पार्थ पाटील, मॅन फ्रॉम नेवाली टेनिस क्रिकेट. सलगचा दुसरा कन्सिक्युटिव्ह ठोकलाय. शानदार षटकार. सलग तिसरा षटकार जर आला तर खेळाडूला 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. रातोकेकातील परेश भाई पाटील यांच्याकडून हे पारितोषिक आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. एकूण धावा झालेत 17 धावफलकावरती. पार्थ 16 वरती नाबाद खेळतोय. 13 मध्ये 16ची गरज आहे जिंकण्यासाठी टीम नेवालीकडे. पुढचा बॉल. हाही बॉल येतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. सुपर ठोकलाय. शानदार षटकार. क्या बात आहे. चेंडू कृष्णा पाटील यांनी आपण पाहिलं अगदी जाळीतून आणून दिलाय आणि पार्थ तिकडे मग मोठे फटके खेचतोय. सुपर ट्रॉफीवरती डिरेक्टली बॉल हिट झाला. मनसोबे सिद्ध होत आहेत इथे मैदानाच्या आतमध्ये. एकूण धावा धावफलकावरती 23. गावदेवी जीवा 11 पेंदरवरती आक्रमण चढवलं गेलंय. 12 मध्ये 10ची गरज आहे. 12 चेंडू 10 धावांची गरज. धीरज आणि पार्थ हे 2 फलंदाज. पार्थची विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते. सुपर क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. समाधानवरती झालेले अटॅक आपण पाहिले खास करून यावेळेला मैदानाच्या आतमध्ये. आणि 10 धावांची गरज. धीरजच्या बॅट मधून अक्रॉस द बॅट फटका खेळलाय छान तिकडे आणि हाही बॉल सीमारेषा बाहेर. विजयाच्या मार्गाने आगेकूच करत असताना आपण पाहू शकतो संघाला. सुपर आपण पाहतो इकडे फलंदाजी. समाधानचा तेवढाच चांगला हा फटका देखील आपण पाहिला की पायशीर फिल्डिंग मध्ये थोडी आपण पाहिली नामुष्की उडवली आणि 4 धावा मिळाल्या तिकडे. 6 धावांपासून दूर आहेत. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता इकडे. डॉट बॉल आलाय. समाधानला आणलाय आता यावेळेला गोलंदाजीसाठी. पहिलं षटक थोडं मागड राहिलं. आक्रमण 4 न चढवलं. पुढचा बॉल असेल. हलक्या त्यानं कट केलाय. 1 रन घ्यायचा प्रयत्न आहे. दुसऱ्या धावेसाठी निघाले तिकडे. दुसऱ्या धावानं डेंजर एंडकडे परंतु धावा पूर्ण करतायत. रनिंग बिटवीन द विकेट छान आणि अप्रतिम आपण धावगती राखत असताना संघांना पाहू शकतो. टीमची धावसंख्या जरूर आता 2 न वाढतीये. 9 मध्ये 4 धावांची इथे गरज आहे. गोलंदाज तयार होतोय. अक्रॉस द बॅट खेळलेत. छान फटका आहे
आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजेच टीम गौरी स्पोर्ट नेवाले गोज टू सुपर 5. क्या बात आहे. नक्कीच पाहू शकतो की मैदानाच्या आतमध्ये हल्ला कल्लोळ उठवला होता पार्थनं. एक हाती सामना जिंकलाय आणि अगदी आजच्या या पूर्ण रजनीमध्ये 55 धावांची मी म्हणेन विस्फोटक फलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळाली.